मी 75 वर्षाचा आहे आणि माझा नवरा 80 वर्षाचा. आमचे घटस्फोट झाले. सगळे नाव ठेवत आहे, पण आमची मजबुरी तर ऐकून घ्या. तर मित्रांनो, तुमच्या पाया पडतो आणि कथेची सुरुवात करतो. माझे नाव रवी आहे. माझ्या घरची परिस्थिती खूप गरीब होती. तर मी जॉब सापडत होतो. तर माझ्या मित्राच्या मामाने एक जॉब बघितला माझ्यासाठी. वकील साहेबाच्या बंगल्यावर झाडझूड करायची आणि त्यांच्या गाड्या धुवायच्या. ते मालक 8,000 पगार देत होते, पण 2 टायमाचं जेवण पण देत होते. आमचे मालक खूप चांगले होते. त्यांच्या घरी जे पण आले त्यांना ते कधीच उपाशी पाठवत नव्हते. ते घर असे होते की नौकरापासून वॉचमन, ड्रायव्हर सगळ्यांचा स्वयंपाक बनायचा. आमचे मालक खूप भारी होते. तर पहिले मी जॉब बघून नाराज झालो होतो, पण मी एक गोष्ट बघितली होती की इथे शिकायला खूप काही आहे, जे बाहेर पैसे देऊन पण शिकू शकत नाही. मग मी खूप रमलो होतो. मग एक दिवस आमच्या गेटावर एक आजी बाबाची जोडी आली होती. मी म्हणालो, काय काम आहे? तर ती जोडी म्हणे की आम्हाला घटस्फोट पाहिजे. मी त्यांना बघून हसलो आणि म्हणालो, ह्या वयात? मग ते बाबा म्हणाले, बाळा, आम्हाला सरला भेटू दे. मग मी त्यांना गेटाच्या मध्ये बोलवले. मग आमचे सर आले आणि म्हणाले, पहिले त्यांना जेवण करायला घेऊन जा, माझी महत्त्वाची मीटिंग आहे. मग मी त्या आजी बाबाला जेवण दिले. मग त्यांनी जेवण केले आणि म्हणे, बाळा, तू पण जेवण कर. मग मी म्हणालो, मी सकाळीच जेवण केले. मग मी आमच्या सरला कॉल केला आणि म्हणालो, सर, त्या आजी बाबाचे जेवण झाले, त्यांना पाठवू का मध्ये? मग आमचे सर म्हणाले, नाही, त्यांना उद्या यायचे सांग. मग आजी बाबा परत घरी जात होते आणि आमच्या मॅडम त्यांना जेवण बांधून देत होत्या. परत दुसऱ्या दिवशी सकाळी तेच झाले. ते आजी बाबा यायचे आणि आमचे सर त्यांना भेटत नव्हते आणि जेवण करायला लावायचे आणि मॅडम पण जेवण बांधून द्यायची. मग मला तिथे जॉब करून 1 महिना झाला होता आणि ते आजी बाबा पण यायचे. त्यांचं चालू होतं, आमचे सर त्यांना भेटायचे नाही आणि मला म्हणायचे त्यांना जेवण दे, आणि घरी जाताना मॅडम जेवण बांधून द्यायची. माझ्या डोक्यात ही गोष्ट खूपच खटकायची. पण मी सरला कसे विचारणार की तुम्ही घरी ऑफिसमध्येच राहतात, पण त्या आजीबाबांना का खोटे सांगतात? मग मी म्हणालो, जाऊ दे, मला काय करायचे. पण माझे डोके असे खराब झाले की मी आमच्या सर सोबत गेलो होतो आणि त्यांनी नवीन शर्ट आणि पॅन्ट घेतली आणि 1 लुगडे घेतले आणि मला म्हणे, याला मातीमध्ये खराब कर. आणि मी केले आणि घरी त्यांच्याकडे दिले. आणि मग दुसऱ्या दिवशी कामावर गेलो आणि ते आजी बाबा आले आणि मग आमच्या मॅडमनी त्यांना ते कपडे दिले. मी खूपच परेशान होतो की हे असे काय चालू आहे. मग मी म्हणालो, हे बिना कामाच्या लोकांना खाऊ पिऊ घालू राहिले. मी इथे रात्री दिवस मेहनत करत आहे, मला 8,000 रुपये देत आहे. मी आता काही खोटे बोलून पैसे काढतो. मग मी गेलो आमच्या सरकडे आणि म्हणालो, सर, घरी महत्त्वाचे काम आहे, मला 2,000 रुपये द्या. मग सर नाही म्हणाले, पगाराच्या दिवशी पूर्ण पैसे घे. मग मी अजूनच चिडलो आणि म्हणालो, काहीतरी कुठं करणं पडन. मग मी म्हणालो, त्या आजी बाबाला भेटत नाही ना, इग्नोर करता. घरी असताना सुद्धा घरी नाही म्हणतात. काहीतरी गेम आहे. मी आता उद्या समोरासमोर आणतो. मला पैसे नाही दिले का? मग मी दुसऱ्या दिवशी सकाळी कामावर आलो आणि त्या आजी बाबाची वाट बघू राहिलो, कारण मी ठरवले होते की आज यांना समोरासमोर आणून राहीन. मग ते आजी बाबा आले. ते गेटामध्ये आले आणि म्हणे, बाळा, सरला टाईम असन, आम्ही जेवण करून घेतो. मग मी म्हणालो, नको, मी आज तुम्हाला मध्ये घेऊन जातो. मी खूप रागात होतो. ते बाबा मध्ये येण्यासाठी नाही म्हणत होते, पण मी आज ठरवले होते की आज हे फायनल करायचे. मग मी मध्ये गेलो आणि सरला म्हणालो, सर, बाहेर या, काय झाले बघा.
मग सर दचकले आणि बाहेर आले. मग बघतात तर काय, ते आजी बाबा आणि सर समोरासमोर आले. मी म्हणालो, मग हे बाबा 12 महिन्यापासून त्यांचे केस घेऊन येत आहे. तुम्ही काय इग्नोर करत आहे? घरी असले की बाहेर आहे? सांगा का असं सांगा. मग आमचे सर म्हणतात, बाळा हे 3 वर्षापासून येतात. मी यांना पहिल्या भेटीतच ओळखले होते की यांना घटस्फोट वगैरे काही लागत नाही. हे जेवण करण्यासाठी येत आहे. हे पहिल्या दिवशी माझ्याकडे आले होते. मी गडबडीत होतो आणि यांना जेवण करायचे सांगितले. हे जेवण करायला बसले. मी गाडीची चावी राहिली म्हणून परत आलो तर मी जे बघितले ते बघून माझ्या डोळ्यात पाणी आले. कारण हे बाबा आजीला त्यांच्या हाताने जेवण खाऊ घालत होते. मग मी म्हणालो की हे त्या पोटाच्या भुकेमुळे माझ्याकडे आले, पण माझ्या गेटमध्ये यायला काहीतरी कारण पाहिजे. तर त्याने घटस्फोटचं कारण लावला. मग मी माझ्या बायकोला सांगितले की यांना जाताना पण जेवण बांधून द्यायचे. माझी बायको मला नेहमी एक प्रश्न विचारायची की हे आजी बाबा आपल्याला स्पष्ट का सांगत नाही की आम्ही गरीब आहे, आम्हाला कोणी नाही, आम्हाला जेवण द्या. खोटे का सांगतात की आमची केस आहे सरकडे. मग मी म्हणालो, सर बस झाले आता. मी बाबाला विचारतो की का असे केले. मी म्हणालो, बाबा आजी तुम्ही असे का केले? मग ते बाबा म्हणतात, आमच्या मुलासाठी केले. आमचा मुलगा काही गरीब नाही. आजी म्हणतात, आम्ही खूप मोठा माणूस बनवले त्याला, पण इतका पैसा आहे त्याच्याकडे, पण तो आम्हाला 2 टायमाचे जेवण नाही देऊ शकत. आमच्यामुळे घरात किरकिर होत होती म्हणून आम्ही घराच्या बाहेर निघालो. आमच्याकडे पैसे होते तोपर्यंत आम्ही खाल्ले, पण मग ते संपले. मग असंच वकील सरचं माहिती झाले की सर कोणालाच उपाशी ठेवत नाही. मग इथे आलो, पण मध्ये येण्यासाठी काहीतरी कारण पाहिजे म्हणून आम्ही खोटे कारण केले. मग मी म्हणालो, आमचे सर तर भारीच आहे, पण तुम्ही सरला डायरेक्ट जेवण मागायचे होते. बाबा आजी म्हणतात, बाळा आम्ही जेवण मागितले असते तर आमच्या मुलाचे नाव खराब झाले असते की अरे याचे आई वडील तर भीक मागतात, याचे आई वडील तर भिकारी आहे, त्याच्यामुळे आम्ही असं केलं. आमच्या मुलाला कोणी नाव नाही ठेवायला पाहिजे. मी आणि आमच्या सरच्या डोळ्यात पाणी आले. ज्या मुलांनी अशी परिस्थिती आणली त्या मुलाचं नाव खराब नाही व्हावा म्हणून इतकं सहन केले. बाबा म्हणतात, अगं यांना खरंच सांग, यांनी आपल्याला 3 वर्ष सांभाळले. बाळा मुलांनी हात धरून बाहेर काढले होते. आई वडील खरंच खूप महान आहे. त्यांचे उपकार आपण कधीच फेडू शकत नाही. मित्रांनो, कथेमध्ये माझ्याकडून काही चुकले असेल तर मला माफ करा.